नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही 10वीला असाल किंवा 10वी उत्तीर्ण होणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आता 11वीची ऑनलाईन पार्ट 1ची ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. यामध्ये कसं रजिस्ट्रेशन करायचं, कोणकोणते डॉक्युमेंट लागतील याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊन येतोय. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच 11वीची जी ॲडमिशन प्रोसेसचे अपडेट व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर व्हिडिओ सुरू करू. नमस्कार मित्रांनो, जी 11वीची ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आहे पार्ट 1ची ती चालू झालेली आहे. आता याची जी प्रोसेस आहे ती 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेली आहे आणि याची जी अंतिम तारीख आहे ती 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जे नोंदणी संपेल. आता त्याच्यामध्ये तुम्हाला पार्ट 1मध्ये फक्त रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर जे तुमचा पार्ट 2 आहे तो चालू होईल. आता त्याच्यामध्ये फॉर्म कसा भरायचा आपण सविस्तर माहिती बघूयात. जी वेबसाईट आहे ची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. आता या ठिकाणी जे हेडलाईट आहे ते येते नोंदणी प्रक्रिया 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपेल. आता रजिस्ट्रेशन कसं करायचं, स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. तुमचा जो 10वीचा आहे स्टेट आहे ते निवडायचं आहे. त्याच्यानंतर प्रेशरचा आहे, रिपेअर्डचा आहे, याच्यामध्ये ऑप्शन निवडायचा SSC महाराष्ट्र स्टेट बोर्ड CBSE बोर्ड. याच्यानंतर तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, आईचं नाव टाकायचं आहे आणि मंथ मार्च जुलै ऑक्टोबर कोणत्या महिन्यात परीक्षा दिलेली आहे त्याचा. त्याचबरोबर त्याच्यानंतर मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, सिक्युरिटी क्वेश्चन महत्त्वाचा आहे तो व्यवस्थित निवडायचा आहे आणि याच्यानंतर जो पासवर्ड आहे तो पासवर्ड व्यवस्थित द्यायचा. याच्यानंतर जो कॅप्चा आहे तो टाकून सबमिट करायचा. याच्यानंतर पुढे तुम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म येईल. याच्यामध्ये डिक्लेरेशन फॉर्म त्याच्यानंतर पार्ट 2मध्ये तुम्हाला दाखला, मार्कलिस्ट हे कागदपत्र अपलोड करावे लागतील. त्याच्यामध्ये डिक्लेरेशन फॉर्म कसा भरायचा, विद्यार्थ्याचे नाव, मूळ जात प्रवर्ग, अन्य आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास प्रकार, त्याचबरोबर याच्यामध्ये कोणकोणती डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. याच्यामध्ये तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत त्याला टिक मार्क करायचे आहे. याच्यामध्ये तुमच्याकडं 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला असेल तर टिक मार्क करायचे. 10वीचे गुणपत्रक, जातीचा दाखला प्रमाणपत्रक, जातीचं दाखला प्रमाणपत्रक म्हणजे याच्यामध्ये जे स्टार मार्क आहे तर जर तुम्हाला कास्टमध्ये असेल तर तुम्हाला कास्टचा जो तुमच्या जातीचा दाखला आहे तो अपलोड करणं बंधनकारक राहील. आता याच्यामध्ये अन्य आरक्षणाबाबत प्रमाणपत्र असेल तर ते टिक मार्क करून स्कॅन करून, त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्याची सही, पालकांची सही करून हे जे हमीपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता त्याच्यामध्ये सविस्तर जे प्रोसेस आहे ते चालू झाल्यानंतर सविस्तर व्हिडिओ याच्यामध्ये बनवला जाईल. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच जे 11वीचे प्रोसेस आहे ॲडमिशन प्रोसेस हे जे व्हिडिओ अपडेट तुम्हाला भेटले जातील. त्याच्यामध्ये समजा तुमचे कास्टमध्ये असाल तर डॉक्युमेंट कोणती लागतील किंवा डॉक्युमेंट कसे काढायचे याबाबत आपण सविस्तर व्हिडिओमध्ये बघूया, माहिती बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.